एकच चळवळ, मावळात कमळ. मावळ खोऱ्यातील मावळे धाडसी, शूर आणि काटक तर होतेच, पण त्याहूनही अधिक ते धोरणी होते. त्यांनी नियोजनबद्ध रीतीनं फत्ते केलेल्या मोहिमांचा कित्ता त्यांच्या वंशजांना आता गिरवायचा आहे. लोकशाहीनं दिलेली मताधिकाराची समशेर परजून प्रस्थापितांना धक्का द्यायचा आहे. कारण अनिर्बंध सत्तेची हवा प्रस्थापितांच्या डोक्यात गेली आणि मावळच्या पावनभूमीत ठेकेदारशाही आली. दिखाऊ आणि मोठ्या कामांवर लक्ष केंद्रित करून त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचे विषय डोक्यातून काढूनच टाकले. कष्टकऱ्यांच्या, नोकरदारांच्या समस्या झगमगाटात लपवून ठेवल्याचा परिणाम पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत बघायला मिळाला. केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या आणि सर्वसामान्यांच्या जगण्या मरण्याचे प्रश्न महत्त्वाचे मानणाऱ्या भारतीय जनता पक्षाला लोकांनी भरभरून साथ दिली. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकास यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय घेऊन प्रस्थापितांना धक्का दिला. परिवर्तनाचं हेच वारं आता मावळ खोऱ्यात घोंगावतंय. आपला मावळ शौर्याचा आणि सात्विक भक्तीचा इतिहास सांगणारा, परंतु झगमगाटी विकासात भूमिपुत्रांचं स्थान काय याचा विचार करायची वेळ मावळच्या जनतेवर आली. अर्ध्या मुर्ध्या योजना माथी मारल्यामुळं नळ आहे पण पाणी नाही अशी स्थिती निर्माण झाली. मुसळधार पावसाच्या या प्रदेशात प्यायला पाणी नाही अशा गावांची संख्या वाढली. इथला तरुण शिकला, सवरला, सक्षम बनला, पण त्याच्या हाताला कुणी रोजगार दिला नाही. चाकणची MIDC हाकेच्या अंतरावर असूनही मावळचा तरुण बेरोजगारच राहिला. हे विचारात घेऊनच निर्णय घ्यावा लागेल आणि मावळच्या विकासाची गंगोत्री असणारी पंचायत समिती पुन्हा भाजपच्याच ताब्यात द्यावी लागेल. विकासाची क्षमता कुणाकडे आहे हे पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या मतदारांनी जसं ओळखलं तसंच आता मावळच्या मतदारांनीही ते जाणले. इथली अर्थव्यवस्था मुख्यत्वे शेतीवर अवलंबून आहे. ही अर्थव्यवस्था पाण्यावर चालते, कोरड्या आश्वासनांवर नाही. पंचायत राज विभागाच्या आणि ग्रामविकासाच्या बहुतांश योजना केंद्र सरकारच्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वाखाली राज्यात त्या प्रभावीपणानं राबवल्या जात आहेत. राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या पक्षानेच विरोधात दंड थोपटल्यामुळं निर्माण झालेला तिढा सोडवायचा असेल, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांना चांगला निधी मिळवायचा असेल तर भारतीय जनता पक्ष हाच सक्षम पर्याय आहे. हे मावळची जनता जाणून आहे. पुढारपणाची हौस असलेल्यांना आता खड्यासारखं बाजूला करावंच लागेल. शाळांना वर्गखोल्या अपुऱ्या, विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा नाहीत, पुरेसा शिक्षक वर्ग नाही अशी डोंगराळ दुर्गम भागातील शाळांची स्थिती आहे. पाड्यावरील आदिवासी मुलं शिक्षणापासून वंचित राहत आहेत आणि स्पर्धेत टिकाव धरू शकत नाहीत. उपजिल्हा रुग्णालयात पुरेसे कर्मचारी नाहीत, आरोग्य सुविधा नाहीत, श्रेय लाटणाऱ्या पाट्या फक्त दिसतात. भ्रष्टाचारामुळं पाणी योजनांचा बोजवारा उडालाय. वाढत्या नागरीकरणामुळं कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. व्यवस्थापनासाठी ठोस उपाययोजना नसल्यामुळं शेती आणि पर्यावरणाला मोठा धोका आहे. नियोजन शून्य वाहतुकीमुळं ठिकठिकाणी अपघातांचा धोका वाढलाय. या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांच्या काळात शेतकऱ्यांच्या हितासाठी झालेले निर्णय आणि प्रत्यक्ष कार्यवाही याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. MIDCचा शिक्का पडलेली शेकडो एकर जमीन परत शेतकऱ्यांना मिळवून देण्याचा विषय असो वा सीलिंग कायद्याखाली 8 एकरांवरील जमीन काढून घेण्याच्या निर्णयाचा फेरविचार असो, भारतीय जनता पक्षाच्या मुशीत घडलेले कार्यकर्तेच असं क्रांतिकारी काम करू शकतात. म्हणूनच आता प्रस्थापितांच्या आणि त्यांच्या बगलबच्च्यांच्या भूलथापांना बळी पडायचं नाही. आपल्या जिल्हा परिषद गटातील आणि पंचायत समिती गणातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना विजयी करायचं, मावळात कमळ फुलवायचं.